झी 24 तास एक पाऊल पुढे। येणार म्हणत अखेर राज्यात मान्सूनचं आगमन झालंय। काल उत्तर कर्नाटकात दाखल झालेल्या मान्सूननं 2 दिवस आधीच राज्यात धडक देऊन दुष्काळानं होरपळलेल्या बळीराजाला सुखद धक्का दिलाय। पश्चिम महाराष्ट्रातल्या साताऱ्यात आणि कोकणातल्या हर्णे बंदरावर मान्सूनच्या सरी बरसल्या। गेल्या 2 दिवसांपासून राज्यातल्या अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व सरी बरसल्यानं गारवा निर्माण झाला होता। मात्र सर्वच जण चातकासारखी वाट पाहत होते ती मान्सूनच्या सरींची। कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या काही भागात मान्सूनच्या सरी बरसल्या, त्यामुळे बळीराजा सुखावलेला आहे। 2 दिवस आधीच मान्सूननं हजेरी लावल्यानं दुष्काळानं होरपळलेल्या बळीराजाला हा एक सुखद धक्काच मानला जातो आहे। कोकणात तसंच साताऱ्यात, सांगली, सिंधुदुर्ग या सगळ्या ठिकाणी मान्सूनच्या सरी बरसलेल्या आहेत। कालच मान्सून उत्तर कर्नाटकमध्ये दाखल झाला होता। वेधशाळेनं अंदाज वर्तवल्याप्रमाणे 1 तारखेलाच केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता। त्यानंतर लगेच उत्तर कर्नाटकात मान्सून आला आणि त्यानंतर 2 दिवसात मान्सून येण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र 2 दिवस आधीच मान्सून राज्यात आलेला आहे। आपल्याबरोबर आता फोन लाईनवरून आहेत कवी आणि गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी आहेत। सलील, 2 दिवस आधीच मान्सून राज्यात आलेला आहे, पावसाच्या सरी बरसता आहेत, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय। मुळात असं आहे ना की अगोबाई डगोबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ, इथपासून आपण पावसाची इतके कनेक्टेड असतो त्या वयापासून। त्यामुळे आता लहान मुलं पावसात भिजताना दिसत आहेत आणि जोडपी एकदम रोमॅन्टिक मूड मध्ये फिरताना दिसत आहेत। पाऊस असा ऋणझुणता पैंजणी सखीची स्मृती वगैरे असा मूड आहे। पण या सगळ्या पलीकडे मला असं वाटतं की आपल्याला जगण्याला आवश्यक सगळ्यात जी गोष्ट आहे ती म्हणजे पाणी आणि शेतकऱ्यांचं जगणं, शेतकऱ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या चेहऱ्यावर हसू येणं। त्यामुळे हा पाऊस मला असं वाटतं की तो महाराष्ट्रातले जे चित्र होतं ते बदलेल आणि त्यांनी बदलावं आणि यावेळी त्यांनी कुठलंही रौद्र स्वरूप धारण न करता प्रेमाने पडत राहावं, शेत फुलवावीत, सगळा महाराष्ट्र हिरवा करावा आणि महाराष्ट्र हिरवा झाला की आपोआपच आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांच्या चेहऱ्यावर हसू येईल। नक्कीच। आणि मग आपल्याला सगळ्यांना खरंच छान वाटेल आणि मग गाणी गाण्यात खरी मजा आहे पावसाची। नक्कीच, गाणी गाण्यात पावसाची खरी मजा तेव्हाच येईल जेव्हा शेतकरी खरा म्हणजे सुखावला जाईल आणि त्या निमित्ताने आपणही सगळे सुखावले जाऊ। मात्र इतके अनेक पावसाळे पाहिलेले आहेत, या पावसाळ्यात काही वेगळी इच्छा आहे? खरं तर गंमत तीच असते की दरवेळी आपण उन्हाळ्याला वैतागतो आणि म्हणतो की अरे काय पाऊस येत नाही आणि पावसाला आपण जरा शिव्या घालतो, पण तो ज्या क्षणाला येतो त्या क्षणाला आपण त्याच्या परत प्रेमात पडतो। ही पावसाची मजा असते की दरवर्षी पुन्हा एकदा प्रेमात पडावं असं हे वातावरण आहे। आणि आता असं आहे की आता सध्या अगोबाई डगोबाई माझ्यापेक्षा जास्त माझा मुलगा शुभंकर गातोय, त्यामुळे मे बी यावेळी त्याच्या नजरेतून मला पाऊस बघायला जास्त आवडेल। आणि हा पावसाळा माझ्यासाठी खरंच खूप आशीर्वाद घेऊन आलाय, कारण या महिन्यामध्ये माझा लता दीदींबरोबरचा अल्बम रिलीज होतोय। तर हा पाऊस माझ्यासाठी खूप आशीर्वाद घेऊन आलाय, तसाच तो आपल्या सगळ्या महाराष्ट्राला आशीर्वाद देव, एवढीच खूप मनापासून देवाकडे। आतापर्यंत तुम्ही बोलताना शब्दातून आपल्या पावसाबद्दलच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, मात्र आता स्वरांमधून काही ऐकवाल? मला असं वाटतं की अगोबाई डगोबाई हेच माझं सगळ्यात जवळचं गाणं आहे पावसाचं, कारण ते खूप मला खरं वाटतं गाणं। डोंगरातून धावले पाण्याचे लोट, पिऊन पिऊन फुकलंय नदीचं पोट, नदीभर केला कोणी चहा चहा चहा, बगळे बुवा 1 कप पिऊन तरी पहा। अगोबाई डगोबाई अगोबाई डगोबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार, अगोबाई डगोबाई। धन्यवाद सलील, अगदी खूप छान वातावरणच तुमच्या या स्वरांनी केलेलं आहे इथं पावसाचं। धन्यवाद झी 24 तासशी बोलल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।